सावित्रीबाई तुमच्या लेकींच्या पंखात आकाशात झेप घेण्याची बळ आहे. सावित्रीबाई तुमच्या लेकींच्या पंखात आकाशात झेप घेण्याचे बळ आहे. कारण तुम्ही केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचे हे फळ आहे. कारण तुम्ही केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचे हे फळ आहे. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी त्रिशा सुरेखा अशोक वानोळे बोलते. इयत्ता 8वी मध्ये शिकते. माझा विषय आहे मी मुलगी आहे म्हणून मागे राहणार नाही. माझा विषय आहे मी मुलगी आहे म्हणून मागे राहणार नाही. आज आपण बालिका दिन साजरा करत आहोत. हा दिवस फक्त उत्सवाचा नाही तर प्रत्येक मुलीला स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि स्वप्न पूर्ण करण्याचा दिवस आहे आणि प्रेरणा देण्याचा दिवस आहे. आजच्या या खास दिवशी मला एक संदेश देण्याचा संधी मिळाली आहे. मी उभी आहे एक बुद्धिमान हुशार मुलगी म्हणून आणि मी सांगू इच्छिते की मी मुलगी आहे म्हणून थांबणार नाही. लहानपणी मला अनेकदा सांगितलं जात असे की हे तुला जमणार नाही, कारण मुलगी असताना एवढंच मोठं स्वप्न कसं बघशील. पण मी ठाम आहे. मुलगी असणं कमजोरी नाही तर ती शक्ती आहे. शक्ती आहे. माझ्या वाटेत अडथळे येतील, लोक विचार करतील तिच्यासाठी हे अशक्य आहे. पण मी शिकले आहे. शिकणे, प्रयत्न करणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे यामध्येच खरी ताकद आहे. माझ्या स्वप्नांना पंख आहेत. ऐका हा, माझ्या स्वप्नांना पंख आहेत. डॉक्टर, शिक्षिका, समाजसेविका, संशोधक होण्याचं स्वप्न पाहिले. कारण स्वप्न छोटे असतील तर आकाश कसे गाठणार. शिक्षकांनी सांगितलं की मला स्वप्न पहा, प्रयत्न करा आणि कधीही थांबू नका. रोकना मेरी उड़ान को इतना आसान नहीं. रोकना मेरी उड़ान को इतना आसान नहीं, क्योंकि मैं वो हौसला हूँ जो हर हाल में आगे बढ़े. क्योंकि मैं वो हौसला हूँ जो हर हाल में आगे बढ़े. शांतता म्हणजे कमजोरी नाही तर ती ताकद आहे. माझ्या आवाजाचा महत्त्व आहे. तो फक्त शब्द नाही तर तो बदलाची सुरुवात आहे. मेरी आवाज दबाने की कोशिश भी मत करना. मेरी आवाज दबाने की कोशिश भी मत करना, क्योंकि ये वही आवाज है जो कल बदलाव लाएगी. क्योंकि ये वही आवाज है जो कल बदलाव लाएगी.